ते कसं आहे आता ऑपरेटर आपला आहे पंचारे, जरा शिस्तीत वागून नाही राहिला, कॉपीराइट येऊ शकते. तर चला आता पहिले त्याला झापूया. नमस्कार मित्रांनो, तपा 26 जानेवारी आणि आमचा NSSचा कॅम्प चालू आहे. तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आमचे म्हणजे दिग्गज लोक चालले समोर. तर जाऊ दे, हे पा पूर्ण शाळा वगैरे सजवली आहे. त्याचा तर काही जास्त ब्लॉग बनवला नाही, म्हणजे आम्हाला दाखवण्याची आवड, म्हणजे असं दिखावा आवडत नाही म्हणून आम्ही कामं केले ते ब्लॉग मध्ये घेतलं नाही. आता ब्लॉग चालू केला, दाखवलं नाही तर आम्ही समाजकार्य केलं. म्हणजे हे आमचे निहार दादा यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही असं हे केलं की बा आम्ही कामं करून राहिलो तर दाखवावं नाही. म्हणजे कसं विशिष्ट मी तुम्हाला सांगतो, ह्यांचं पहिलं काम नेहमी फिसकटतं, ते सुधारणा करतात. तू फ्रेम मध्ये नाही असं कसं होऊ शकते दादा? दादा तुला काहीतरी बोलत होता या ठिकाणी, काहीतरी बोलत. पण आता कसं आहे, ते तुमची स्ट्रॅटेजी चांगली आहे. तुमची ब्रांच कोणती दादा? सिव्हिल ना, बरोबर आहे. म्हणजे जास्त काम करतात ती कोणती मुलं सिव्हिल. ते कसं आहे आता ऑपरेटर आपला आहे पंचारे, जरा शिस्तीत वागून नाही राहिला, कॉपीराइट येऊ शकते. तर चला आता पहिले त्याला झापूया. तर इथं आमचा पोहे पार्टी चालू आहे निहार दादाच्या कृपेनं. काय म्हणता निहार दादा? नाही आमची काही कृपा नाही, म्हणजे आम्ही क्रेडिट दिलं तर आम्ही असं आहे ना, जाऊ द्या. आम्ही क्रेडिट घेत नाही. हा बरोबर आहे. विचार तुमचे, आमच्या सर्व ग्रुपला क्रेडिट भेटलं, आम्हाला क्रेडिट भेटलं. अरे मग आता नाश्ता करू. तर फायनली झेंडावंदनची पूर्ण तयारी झालेली आहे. पाहू शकता इथं ध्वजपूजनचा कार्यक्रम चालू आहे आणि गावातले मोठे मोठे व्यक्तिमत्व इथं उपस्थित आहे झेंडावंदनसाठी. तर हा गावातल्या वरिष्ठ व्यक्तिमत्वांच्या हातून इथं पाहू शकता ध्वजपूजनचा कार्यक्रम सुरू आहे. आणि फायनली सगळे पहा रांगेत लागलेले आहे आणि प्रॉपरली सगळे ड्रेसअप होऊन आले आहे रिपब्लिक डे साठी. आणि खतरनाक वाईब आहे गावातलं रिपब्लिक डे. मी तरी पहिल्यांदा अनुभवून राहिलो आणि मोस्टली आमचे स्वयंसेवक पण अनुभवत असन. तर हा सतीश दादा आहेच. चला पटापट बघू गावातलं 26 जानेवारी कशा प्रकारे साजरी केली जाते. वावरत असतानाही काही अविचारी निर्दयी लोक या समाजामध्ये राहतात, जे वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलगा चावा स्त्रीच्या अंबकाला जन्माला येण्यापूर्वीच त्याची हत्या करतात. अशा लोकांवर आणि त्या डॉक्टरवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. आज शहरांप्रमाणे खेड्यांमध्ये सुद्धा महिला असुरक्षित आहेत. ते शिष्टमंडळ होते त्यांना ती घटना त्यांच्या स्वाधीन केली आणि तेव्हापासून आपला 26 जानेवारी 1950 रोजीपासून आपला देशाचा कारभार सुरळीत आणि समानतेने चालावा. अरे
थांब आता नाही आधीपासून बघा. पण आजची परिस्थिती बदलायला असं अनेक खूप मावे लागतील. त्यासाठी पुन्हा दैवी ताकद लागेल. कसली दैवी ताकद? आणि कशी येईल ती आता हे आपल्यावर आहे महाराज. म्हणजे म्हणायचं काय आहे काही तुम्हाला? म्हणायचं इतकंच आहे व्यवसाय. कलियुग वाढतोय, सहन करण्याचा अंत पाहतोय आणि आता महाराज तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. यावेळेस गणित कोण हे सांगता येणार नाही. हीच परीक्षा असेल. पुन्हा एकदा इंग्लिश स्वराज्य उभं करावं लागेल. पुन्हा तीच व्यवस्था स्थापित करावी लागेल. त्यासाठी पुन्हा रयतेच्या मनामनात श्वासात व ध्यासात एकच आवाज गुंजावा लागेल. तो म्हणजे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव.